पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जावई बापू, काय होऊन बसलंय हो हे सगळं? सौरभरावांना इतकं निराश बघवत नाही. जावई बापू, मी काय म्हणतो, तुम्ही जरा बोलता का त्यांच्याशी? आपले भाऊजी हळवे आहेत हे माहितीये ना त्यांना. हा, मग मी अनामिकांनी दुखवण्याआधी विचार करायला नको? वल्ली, काय वल्ली? थांब ना जरा. अनामिका ताईंचा घाव भाऊजींच्या चांगलाच जिवारी बसलाय. त्यांनी अचानक पलटी का मारली? नाही वल्ली, हे शोधून काढायलाच हवं. ऐक ना, घराच्या किल्ल्या तुझ्या कपाटात डावीकडे ठेवल्यात आणि बाकीच्या सगळ्या किल्ल्या तुझ्या कप्प्यात मागे ठेवल्यात लपू. हा, आकाश इथे येतोय तोपर्यंत किल्ल्या खाली नको ठेवायला. मला कशाची शाश्वती वाटत नाहीये. उगाच कुठची किल्ली त्याच्या हाताला लागली तर प्रॉब्लेम होईल. तू कुठे चाललीयस? पटकन ऑफिसला जाऊन येते. गेलंच पाहिजे का? नाही म्हणजे मला भीती वाटते ग एकटीला घरात थांबायची. प्लीज घाबरू नकोस, मी पटकन जाऊन येते. ऑफिस मध्ये जाते, सगळ्या गाशा गुंडाळते. अगं नाही, मला ना हे सतत सौरभच्या समोर जाणं शक्य नाहीये ग. आणि शिवाय त्यालाही त्रास नको. अगं पण असं चालू असलेलं काम कसं सोडता येईल? हे बघ, आता नाही त्याचा विचार नको करायला. त्यांना मी दुसरं कोणीतरी शोधून देते, त्यांचं सगळं व्यवस्थित होईल. पण सौरभला हे रोज रोज जाऊन फेस करणं आता मला शक्य नाहीये. काय होऊन बसलंय ग हे सगळं? हे बघ आई, तू जास्त विचार नको करू, तुला जास्त त्रास होईल ना. एक लक्षात घे, आकाशचं सतत इथे येणं, त्याचे हे विकृत प्रकार, हे सगळे थांबायला हवेत. हे सगळं कधीपर्यंत सहन करणार ग आपण? कसं थांबवणार? सिंपल आहे आई, आपण मदत घ्यायची, कायद्याची, वकिलांची. तुला आठवतं ना, आकाशला घराबाहेर काढलं तेव्हा आपण हेच सगळं केलं होतं. आपण पुरावे गोळा केले होते त्याच्या विरुद्ध. विसरलीस तू? आठवतं ना तुला सगळं? सगळं आठवतंय. केले तेच प्रयत्न आपण, पण नाही झालं ना काम ते पूर्ण. आणि आज तुझ्या हातात घटस्फोटाचा कागद नाहीये, ते तर सत्य आहे ना? हो, आहे खरं. अगं पण राधा पोटात असताना, ती तान्ही असताना कोर्टाच्या माऱ्या कशी करणार होते मी? त्यावेळेला माझी प्रायोरिटी एकच होती, राधाला छान वाढवणं, तुझी काळजी घेणं, तुला, मला आणि राधाला आकाशपासून सुरक्षित ठेवणं. शिवाय मला कधीच वाटलं नव्हतं की मी दुसरं लग्न करेन, त्यामुळे घटस्फोट मिळायलाच हवा असंही कधी वाटलं नाही. 20 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यातून गेलेला नवरा पुन्हा माझ्या आयुष्यात येऊन असा मला वेठीस धरेल हे कधीच वाटलं नव्हतं मला. असो, तू घाबरू नको.
योग्य तो निर्णय घे. आणि आई, आपण काही चुकीचं केलेलं नाहीये, त्यामुळे आपण का घाबरायचं? त्यावेळी केवढी नाटकं केली ना त्यांनी कोर्टात. बापरे. अगं तुला घटस्फोट मिळू नये म्हणून कसा वेळ काढत होता तो. त्याचं कळ वेळेत झालं असतं ना तर तोच कागद त्याच्या तोंडावर फेकून बाहेर काढला असता त्याला घराच्या. हे इतकं सोपं नाही आई. शेवटी आई आहेस तू त्याची. तुझ्या निमित्तानं का होईना तो या घरात शिरणार आणि आपल्याला त्रास देणार. आकाशला तोंड देण्यापासून आपल्याला पर्याय नाहीये. अनु, मी हे घर सोडून गेले तर तू जिथं जाशील तिथे मीही येणार आणि राधा येईल. आई हे बघ, आपण तिघी एक टीम आहोत की नाही. आपण एकी सोडायची नाही. आता जे होईल ते तिघींचं होईल. कालच्या सगळ्या प्रकारात तुला सांगायचं राहिलं, राधानं नीलच्या खोलीवर गेली राहायला आणि नील त्याच्या काहीतरी चुलत का मावस बहिणीकडे गेलाय राहायला. हो, नीलनं कळवलं मला. बापाबद्दल चांगलं कधी ऐकलंच नाही ग तिने. आणि आता हे त्याचं असं टोकाचं वागणं तिने पाहिलं तर काय होईल ग तिचं. खूप त्रास होणार आहे तिला. त्यामुळे तिला या सगळ्यापासून लांब ठेवलेलंच बरं आहे. पण असं किती दिवस लपवणार आपण ते माहित नाही. पण आई, राधाला धक्का बसेल या सगळ्यांनी. मला वाटतं एकदा धक्का बसलेलाच बरा. सगळे प्रश्न सुटतील. कळू दे ना तिला आईनी काय काय सोचलंय ते. नाही, तरीही नको आई. तिला नाही सहन होणार. अगं, आता का त्याची प्रतिमा जपतेस. राधा कसं त्याच्याबद्दल तिरस्कार वाटायला लागला तर ते त्याचंच कर्म असणार आहे ना. अगं, त्याची प्रतिमा जपत नाहीये, राधाचं मन जपतेय. कुठल्या मुलीला सहन होईल की आपला बाप असा आहे. वडिलांशिवाय वाढली आहे राधा. लहानपणापासून तिला ही सल होती. या मुलीचा बाबा हे करतो, त्या मुलीचा बाबा तो करतो, हिचा बाबा असा आहे आणि राधाला बाबाच नाही. या गोष्टीतून कशी बशी सावरली आहे तू. सतत आईचं ऐकायचं, आई सांगेल ते करायचं. हे सगळं बॅलन्स करायला बाबाच नाही. आईचं स्वतंत्र असणं, ह्या वयात प्रेमात पडणं, लग्न करण्याचा निर्णय घेणं, हे सगळं कसं बसं मॅनेज केलंय तिनं. आता तरी तिला आणखी त्रास व्हायला नको आई. एरवी कशी दाखवत असतेस ग अनु, कशी धीट आहे म्हणून. किती हळवी आहेस पण तू. आई आणि काय करू. बरोबर आहे ग, पण पुन्हा एकदा तो कणखरपणा आण तरच निभाव लागेल या हैवानासमोर. तेव्हा बिनधास्त होते ग मी. शिवाय राधा माझ्या पोटात होती, त्यामुळे तो मला काहीच करू शकत नव्हता. आता मात्र मी राधाला गमावण्याचा विचारही करू शकत नाही. आणि सौरभ, त्याला तर मी गमावलेलंच आहे. पण आता त्यानं सुरक्षित राहावं एवढीच इच्छा आहे. आता त्याला माझ्यामुळे आणखी त्रास नको व्हायला. तू सौरभची मदत घेतेस का? ते बघ, त्याला विश्वासात घेतलंस ना तर तो घेईल का समजून. नक्कीच घेईल, याबाबत शंकाच नाही. पण आई, सौरभनी हे सगळं का निस्तरावं. आकाशशी लग्न करण्याचा निर्णय माझा होता, त्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय माझा होता. मग त्याचे परिणामही मलाच भोगायला हवे. कितीही देवपूजा केलीस ना तरी तुझी पाप काही धुतली जाणार नाहीये. कोण कोणाला बोलतंय बघा. एक नवरा असताना दुसऱ्याच्या प्रेमात पडलीये, वर आईलाच उलट बोला. एक नवरा? कुठला नवरा? कुठे होता तो? मला तर नाही दिसला ग कधी. दिसला असता, तू हाकलून घातला नसतास तर. स्वतःच्या कर्माने स्वतःचं वाटोळं करून घेतलेस तू. आणि तू आकाशला इथं बोलवून केलंस ते काय आहे? ते वाटोळं नाहीये. आई, लग्न लावून दिल्यावर एकदा तरी बघायला आली होतीस का ग मला? लग्न लावून दिलंस आणि निघून गेलीस गावी. एकदा तरी कुरबुर करत आले होते का तुझ्याकडे?
कारण मला माहिती होतं मी आले तर तू काय सांगणार मला, ही पूजा कर ती पूजा कर, नाहीतर त्याची सेवा कर. या पलीकडे जाऊन काय सांगणार होतीस तू? मग तेच बरोबर आहे. जाऊ दे का अनु, कशाला उगीच वाद घालतेस त्यांच्याशी, काय उपयोग आहे का? अगं मी आई म्हणते ना हिला. इतक्या सहज संबंध तोडून सुद्धा टाकता येत नाहीत मला. बघितलंस, या तुझ्या सासूला हेच हवंय, आपलं नातं अधिक फाटावं, आपल्यात अधिक भांडणं लावावीत, यासाठीच प्रयत्न करतायत त्या. प्रयत्न कशाला करायला हवेत, तुम्हीच सगळं सोपं करून ठेवताय की. खरंच मला ना कधी कधी शंका येते, खरंच आहेस का ग तू माझी आई? अनामिका, मला ना हे सगळे डिस्कशन्स करायला वेळ नाही आहे. मी निघते. हं, येते मी. तुम्ही काय दाब काढताय? मोठ्या कौतुकाने जावयाला बोलवून घेतलं. हं? अनुच्या आयुष्यात आग लावलीत. आता बघा, तुम्हीच लावलेल्या वणव्यात तुम्हीच कशा जळून खाक होताय ते. आकाशच्या आई, वाय, आकाशची आई आहे मी. नाईलाज आहे ना माझा त्याला, पण त्याच्यामुळे मी सगळ्यात जास्त त्याला ओळखते, हो की नाही? त्याच्यामुळे तुमचं भविष्य काय आहे ते स्पष्ट दिसतंय मला. उशिरा का होईना नव्यानं सुरुवात करून पाहू. पटवर्धनांच्या वाड्यात पाऊल ठेवते, पुष्पवल्लीची होणारी जाऊ. माझा या लग्नाला होकार आहे. सौरभ आणि मी एकमेकांसाठी बनलेलो नाहीये. येऊ का मावशी? हा, या या. काल म्हणे फार गोंधळ होता तुमच्याकडे. हो, मग त्याविषयी मीठ मिरची लावून चर्चा करायला आलात का? छे बाई मावशी, आम्ही आपलं चौकशी करायला आलो आणि तुम्ही आपलं तिरकसच बोलता. सरळ माणसांशी मी सरळच बोलते. मग सरळ सरळ ठणकावला नाही वाटतं तुम्ही? हो, तुम्हाला कळायला हवं होतं का ती बाई लग्नाला तयार नव्हती, त्या आधीच घरी राहायला आले, म्हणजे ती नात्याविषयी गांभीर्याने विचारच करत नव्हती. अगं पण सौरभ पण तयार झालाच की. त्याचं तर म्हणे अनेक वर्ष प्रेम होतं, मग त्याने लग्नाची घाई नको होती का करायला? जाऊ द्या, झालं ते झालं. कसं आहे, तुम्ही आमच्या शेजारी राहता, आमच्या सुखात आनंदात दुःखात सहभागी होता. तसंच जमलं तर आमच्या अडचणीच्या प्रसंगातही मदत करा. नाही, आणि जमतच नसेल तर काहीच करू नका, तेवढीच मदत होईल नाही का? मला ना हे असं इकडचं तिकडच्या गोष्टी केलेल्या आवडत नाही. तुम्हाला नसेल आवडत तर राहिलं, पण एक लक्षात ठेवा मावशी, ती काल आली आणि आज गेली सुद्धा. तिच्या नादी लागून आमच्यासारख्या सख्या शेजाऱ्यांना दूर नका हो लोटू. आम्ही कायमच्या इथेच असणार आहोत. जाऊ दे ग, ज्याचं करावं भलं तोंड तो माझच खरं. चल. मम्मा मम्मा अगं किती काम करतेस, ठेव दे. बस बस बस, खाली बस. खाली एवढं पूर्ण करू. लंच ब्रेक झालाय, सगळे गेले बघ एकत्र जीवच. आपण जीवत घे की डबा घे. आले सर, तू येतेस ना? हो आले आले. एक काम आहे, लवकर ये ना. बटे चल 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 चल, ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर ये. बस बस बस. चल लोक. हो बसा सर, किती वेळा काम करणार, आता लंच करूया ना आपण. या बसा. मी जरा तिकडे जाऊन बसते, सगळे बसलेत ना ऑफिसचे त्यांच्या. बस ना यार, एकत्र जीव ना. हा तर नीट काय बरं दिलंय मावशींनी तुम्हा दोघांसाठी?
अरे आमच्याकडे घेवड्याची भाजी आणि पोळी. या सर. तुमच्याकडे काय आहे? आमच्याकडे आहे सात्विक भेंडीची भाजी. वा वा. मी आले जरा त्यांच्या बरोबर. काय झालं मम्मा? ऑफिसचा स्टाफ सगळा तिथे बसला, मी त्यांच्या बरोबर जेवते. पण आमच्या बरोबर नाही का जेवायचं तुला? हो ना मॅम, थांबा ना, बसा ना इथे जेवायला. आपण छान गप्पा मारू, जेवू. तुमच्यात काही प्रॉब्लेम असतील तर ते पण तुम्ही म्हणजे असतील तर नाही आहेच ते डिस्कस करा आणि सॉल्व्ह करा लगेच. मम्मा, ए मम्मा कम ऑन यार. अरे मर एक बुक्का दे त्याला. थोबाड 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 थोबाडीत. वल्ले स्वयंपाक खोलीत आहेस का? अगं 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 मला मदतीला बोलवायचं तरी. सगळी कामं दोघींना करायची सवय लागली असेल ना. जाऊ दे ना माई मावशी, आता जायचा माणूस तर जाणारच नाही का. आता त्यांनी आपली पर्वा नाही केली तर मग आपण कशाला करायची हो. अगं बाई, सिनेमा बघत होतीस का? हो, ते आता आपल्याला घरकामातनं थोडी वेळ मिळतो माई मावशी, म्हणून आपलं काम करता करता सिनेमा बघावा असं म्हणलं, म्हणून बघत होते. तुम्हाला माहितीये कुठला पिक्चर बघत होते मी? हा, एक पिक्चर आहे त्यात ना गोविंदा हिरो आहे. तर त्याची स्टोरी अशी आहे की त्याचं आयुष्य एकदम सुरळीत चालू असतं, एकदम मस्त. आणि त्याच्यानंतर त्याला कळतं की त्याला जीवघेणा आजार झालाय. हो, आणि मग तो ना असा धक्क्याने एकदम विचित्र वागायला लागतो आणि तो ना असा जीवघेणे खेळ करायला लागतो. म्हणजे आपण मरणार हा धक्का त्याला सहनच होत नाही आणि तो ना जीवाशी खेळायला लागतो. माई मावशी, तुम्हाला माहितीये का, स्वतःचं ठरलेलं लग्न सुद्धा मोडतो तो. कधी कधी असं होतं वल्ले, आपल्याला वाटत असंय पण समोरच्या माणसाच्या आयुष्यात असा काहीतरी नाईलाज झालेला असतो ना की त्यांना मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागतो. अगदी बरोबर बोललात. अनामिकाच्या बाबतीतही असंच झालं असेल का ग? माई मावशी, त्या अनामिका ताईंनी तुमचा अपमान केला, भाऊजींचा अपमान केला. विसरलात तुम्ही? अशा वागण्याला कसलं आलाय नाईलाज? खरंय तुझं, असं वागायची काहीच गरज नव्हती. बरोबर आहे. जाऊ दे, तुझ्या राळ घेतला, घर पाडायला माणसं बोलवली, ती ना घर बांधून ठेवणारी नव्हतीच. बरोबर बोललात माई मावशी. म्हणजे तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू का, घर फोडी होती ती बाई, घर फोडी. हो, अगदी खरं आहे तुझं. जाऊ द्या, माझ्या पोराच्या मागची पिढा गेली म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पण माई मावशी, एक विचारू? आता समजा अनामिकाताई परत घरी आल्या, त्यांनी तुमची माफी मागितली, भाऊजींचे पाय धरले, तर हे एवढं सगळं प्रकरण विसरून तुम्ही त्यांना माफ कराल? मी तिला या आयुष्यात माफ करणार नाही. हा, पण या गोविंदासारखं तिचा खरंच जर काही नाईलाज झाला असेल ना तर तिला एक संधी द्यायला हवी. हा, पण तो नाईलाज तसा असेल तरच, नाहीतर मी तिला दारात सुद्धा उभी करायची नाही.
अनामिकाताईंचा नक्की काय नाईलाज झालाय ना तो शोधून काढावाच लागेल. काय मोठा डोंगर कोसळलाय, एवढी कच खाल्ली त्यांनी.